राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प हे आज रात्री 10 वाजता शपथविधी घेणार आहे. मी मागे एक व्हिडिओ केला होता की जे ट्रम्प तात्या म्हणून. ट्रम्प हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सुरुवातीला अभिनेते होते, उद्योगपती होते आणि त्यातून राजकारणी झाले. ट्रम्प हे येणार हे 2 महिन्यापासून जवळपास डिक्लेअर झालेले अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर. आणि त्यामध्ये ट्रम्प यांनी काही त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण राहणार आहेत अशा प्रकारच्या सर्व लोकांच्या त्यांनी नावे जाहीर केले. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त भारतीयांचं प्रमाण आहे. आणि ट्रम्प हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. ट्रम्पच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा मोठा हिस्सा पाठिंबा आहे. कारण की अमेरिकेत राहणाऱ्या सर्व भारतीयांनी ट्रम्प यांना मतदान केलं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये जो बायडेन हे निवडून आले नव्हते, ट्रम्प हे निवडून आले होते. पण चीन, रशिया अशा इतर परराष्ट्र देशांनी त्या निवडणुकीमध्ये इंटरफेअर करून जो बायडेन यासारख्या माणसाला अध्यक्ष म्हणून घोषित केलं. जो बायडेन हा असा व्यक्ती होता की ज्यानं या जगामध्ये युद्धाची मालिका सुरू केली. आणि भारत देशाचा सगळ्यात जास्त कट्टर शत्रू होता. अमेरिकेमधून भारताविरुद्ध खूप षड्यंत्र झाले की मोदी यांनी सरकारच्या विरुद्ध, मोदी यांचं सरकार जावं. भारतातल्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अमेरिकेनं पैसा सप्लाय केला. आणि त्यामध्ये बी जे पीच्या जागा कमी झाल्या. त्यामध्ये आपल्या देशातले जे काही पक्ष आहेत ते त्यांचे हस्तक म्हणून काम करत होते. आणि मोठ्या प्रमाणावर भारतावर षड्यंत्र करून मोठ्या प्रमाणात पैसे भारतामध्ये पाठवले. त्याचा वापर मतदानासाठी झालेला आहे. भारतामध्ये जाती मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्या जातीच्या स्वरूपामध्ये षड्यंत्र करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला आहे. आता ट्रम्प आल्यानंतर काय होईल? ट्रम्प येण्यापूर्वीच गाझापट्टी, हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे. इस्रायलचा उद्देश सफल झाला. गाझापट्टीमध्ये सगळा नरसंहार आणि नुकसान एवढं केलं की ते उठू शकणार नाही. मोठ्या प्रमाणावर सगळ्या बिल्डिंग त्यांनी पाडल्या. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. त्याच्या कैकपैक लोक जखमी झालेले आहेत. आणि हमासला संपूर्ण इस्रायलला फार महत्त्वाचं होतं की हमास म्हणजे रोजचा त्रास होता. जसं भारतामध्ये पाकिस्तानचे आतंकवादी रोज काश्मीरमध्ये खून पाडत आहेत, बॉम्बस्फोट करत आहेत, किंवा अख्ख्या भारतामध्ये त्या प्रकारचं षड्यंत्र पाकिस्तानकडून केलं जातं. त्याचा सारखीच परिस्थिती इस्रायलची होती. आणि इस्रायलचा पंतप्रधान नेतन्याहू हा फार पक्का आहे की त्यानं तर सांगितलं की हमासला संपविल्याशिवाय हे युद्ध थांबविणार नाही. कारण रोजची किरकिरी त्यानं संपवून टाकली बघा. आणि करत करत त्यानं 5 देशांना संपवलं आहे. हुती,
हिजबुल्ला, हमास अशा संघटना ज्या पाळल्या गेलेल्या होत्या आणि त्याचा प्रत्येकाचा त्रास इस्रायलला होता, त्याचा निपात केला आणि आता काहीच राहिलं नाही त्या इस्रायलमध्ये. 22 लाखापैकी 20 लाख लोक विस्थापित झाले घरदारं सोडून. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. आता ह्या हमास गाझा पट्टीला उभं राहायला 50 वर्ष लागतील असं कंबरडं मोडून टाकलं इस्रायलच्या नेत्यानं. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी घेण्यापूर्वी हमास आणि पॅलेस्टिनियांनी, हमास ही संघटना आहे, पॅलेस्टाईन हे त्याचं राजकीय स्वरूप आहे, त्यांनी इस्रायलबरोबर युद्धबंदी करार केला. अशाच प्रकारे युक्रेन आणि रशियातलं जे युद्ध चालू आहे 2-2.5 वर्षापासून, ते युद्ध संपविण्यासाठी ट्रम्प आणि मोदी जरूर प्रयत्न करतील आणि ते रशियाचं युद्ध काही दिवसात आपल्याला संपल्याचं लक्षात येईल किंवा कळेल. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारतासाठी खूप चांगले आहेत. भारताच्या जनतेनं अमेरिकेत जाऊन जे काय त्यांना सहकार्य केलं प्रगत करण्यात, त्यांच्या अमेरिकेच्या सेवेमध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल ट्रम्प यांना फार अभिमान आहे. आणि त्यांनी सांगितलं की भारतातून येणाऱ्या सर्वच लोकांना आम्ही व्हिसा देऊ, पासपोर्ट देऊ, की त्यांचा अमेरिकेमध्ये शांततेचा रोल आहे, अमेरिकेच्या विकासामध्ये रोल आहे. ट्रम्प हे चीन आणि पाकिस्तान, इराणच्या विरुद्ध आहेत. काही दिवसामध्ये आपल्या लक्षात येईल की ट्रम्प अमेरिका इराणच्यासाठी मोठी आघाडी उघडेल, इराणला संपविण्यासाठी. पाकिस्तान कसा मतलबी आहे, पाकिस्तान अमेरिकेचा किती गैरफायदा घेतला आहे हे ट्रम्प यांना माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान, इराण आणि चीन तर अमेरिकेचा म्हणजे ट्रम्प यांचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. कारण चीनला उत्तर देऊ शकते फक्त अमेरिका आणि मधली मदत भारत करू शकतो. चीन हा भारत आणि अमेरिकेचा कॉमन शत्रू आहे. येत्या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल की चीनच्या विरुद्ध अमेरिका आघाडी उघडेल आणि भारत त्यांना मदत करेल मधून. आपला मित्र दुसऱ्या राष्ट्राचा दुश्मन, ते दुश्मन राष्ट्र आपलं मित्र, अशा प्रकारच्या पॉलिसी असतात. इंटरनॅशनल खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आहे. पण जो बायडेननं पूर्ण जगामध्ये युक्रेन आणि अमेरिकेचं आपलं रशियाचं युद्ध होण्यामध्ये फक्त जो बायडेन आहे. इराण इस्रायलच्या आणि या बाबतीत आघाडी उघडण्यामध्ये जो बायडेन आहे. जो बायडेनची अशी पॉलिसी होती की पूर्ण जगामध्ये आग लावण्याचा प्रयत्न 100% केला. एक तर ते विस्मृती झालेला माणूस आहे, त्याच्यात काही धोरणं नव्हते. फक्त जगामध्ये सगळ्या जगात युद्ध व्हावेत आणि आपले युद्ध साहित्य विक्री व्हावी अमेरिकेतल्या कंपन्यांची, हा त्याचा सगळ्यात मोठा उद्देश होता. किती लोक मरतील, काय होईल याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. फक्त त्यांचा एकच फायदा होता की आपल्या देशातली युद्ध सामग्री विक्री व्हावी. आता ट्रम्प आल्यामुळं उत्तर कोरियाचा जो आहे प्रमुख, पागल नंबर 1 आहे जगातला, त्याच्यावर सुद्धा मोठा वचक बसणार आहे. इराणला पूर्णपणे ॲटॉमिक एनर्जीपासून संपविण्यासाठी इराणच्या विरुद्ध आघाडी उघडल्या जाईल. त्यामध्ये इस्रायलचा मोठा रोल राहील. चीनच्या विरुद्ध आघाडी पूर्ण राहील. चीननं करोना पसरविला ह्याबद्दल अमेरिकेने त्या काळामध्ये, ट्रम्पच्या काळामध्ये सांगितलं की हा जो व्हायरस दिला जगाला तो चीननं दिलेला आहे. चीनचा उद्देश होता की अशा प्रकारचा व्हायरल करून सगळ्या जगातली इकॉनॉमी ठप्प करायची, सगळ्यांना परेशान करायचं. त्यामध्ये तो 100% यशस्वी झालेला आहे.
आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ट्रम्प हा माणूस आपण सर्किट या शब्दामध्ये घेऊ. आपण तो सर्किट आहे, पण चांगला आहे. सर्किट असणारी माणसंसुद्धा काही चांगल्या कामासाठी चांगले असतात, हे आपल्याला काही दिवसात लक्षात येईल. त्यांच्या आजच्या शपथविधीच्या पदसंभार राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते काय धोरणं आहेत त्याची त्यांनी चुणूक दाखवली आहे. त्यांच्याकडे जी निवडलेली माणसं आहेत ते सुद्धा इकॉनॉमिक एक्सपर्ट आहेत. आणि आपल्याकडे बांगलादेशचा मध्ये जो बायडेननं जो धुमाकूळ घातला होता, तिथलच्या अध्यक्षाला नियुक्त करून तिथलचं सरकार हसीना बेगमचं पदच्युत करून, आणि भारताविरुद्ध फार मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली बांगलादेशमध्ये. ट्रम्प यांच्या येण्यामुळं आता बांगलादेशचा जो नियुक्त केलेला प्रमुख आहे तो पळून जाईल. त्याला आता अमेरिकेचा कोणताही सपोर्ट मिळणार नाही. त्यामुळे बांगलादेशमध्ये जे काही चाललं आहे, आणि जास्त करून हिंदूच्या विरुद्ध चालू आहे, त्या बाबतीमध्ये ट्रम्प यांनी उघड भूमिका घेतली की बांगलादेशमध्ये जे काही चालले आहे ते बरोबर नाही आहे, ते बंद करायला पाहिजे. हिंदूंच्या विरुद्ध होणारे जे अत्याचार आहेत ते बंद झाले पाहिजेत. काही दिवसात आपल्याला तो पण बांगलादेश शांत झालेला लक्षात येईल. मी माझं मत मांडलं. आपलं मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आणि राजूरकर नंदीरगाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट द्या आणि पाठिंबा द्या. जय श्रीराम.